वर्षाच्या मुलाला रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी महिलेनं चक्क लोकलनं प्रवास केल्याचं समोर आलेलं आहे। वांगणीत ही घटना घडली आहे। मुलाला सर्पदंश झाल्यानं ही महिला मुलाला वांगणी इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेली होती, मात्र तिथे सुविधा नसल्यानं तिथून दुसऱ्या रुग्णालयामध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळाली नाही। अशात या महिलेनं सर्पदंश झालेल्या मुलाला घेऊन चक्क लोकलनं प्रवास केला। यावेळी मुलाचं बरं वाईट झालं, पालक जबाबदार असतील असा मजकूर असलेल्या पेपरवर महिलेचा अंगठा घेतल्याचंही समोर आलंय। पैसे नाहीत बोललो, रिक्षा भाडा पण नाही का, तिकीट भाडा पण नाही आपल्या ट्रेनचा। तो बोलतो काहीतरी करा, बोलतो 11-12 वाजतील बोलतो गाडी यायला। मग बोललो आम्ही कसं जावं, बोललो पैसे नाही आहेत आमच्याकडे। तर मग गरम शेवक आहे ना, गरम शेवकने 200 रुपये दिला आम्हाला गाडी भाडा म्हणून। त्याच्यामुळे मग ते आम्ही मॅडमला एवढं पण बोललो आम्ही, जास्ती काय कमी झालं तर बोललो जखम वगैरे तुम्ही घ्या, एवढं पण बोललो आम्ही। तर मॅडम बोलतो तुम्ही आता गाडीला तर बोलतो टाईमच होणार आहे, मग तुम्ही बोलतो ट्रेनलाच जा। मग मी ते 200 रुपये आम्हाला गरम शेवकने दिलं, आम्ही तसंच मी इकडं आलो। हमने उसको आने के बाद जो हम ट्रीटमेंट देते हैं ASY, वो हमने स्नेक बाइट का जो इंजेक्शन रहता है वो दिया है। और अभी जो पेशेंट की कंडीशन है वो स्टेबल है और पेशेंट अच्छे से खा पी रहा है और वो बैठ रहा है मतलब। और बाकी उसको कोई भी जैसे हम न्यूरोटॉक्सिक जो ये रहते हैं सिम्टम्स, वैसा कुछ भी नहीं आया है उसको। या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता वेळ झाले इथेच थांबण्याची। पाहत रहा न्यूज 18 लोकमत।